आवाज आणि सत्याची बाजू फक्त रिपब्लिक. जय संविधान. रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 10 जून 2026 रोजी अतिशय महत्वाची घडामोड घडलेली आहे. परंतु या घडामोडी संबंधित असलेली बातमी पाहण्या अगोदर रिपब्लिकन नेशन न्यूज या चॅनेलतर्फे हे स्पष्ट करण्यात येत आहे की ही बातमी केवळ वस्तुस्थिती व मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. रिपब्लिकन नेशन न्यूज या चॅनेलवरती दाखवलेले तथ्य यांच्यामध्ये वारंवार मिळत जाणाऱ्या माहितीनुसार बदलण्याची शक्यता टाळता येणार नाही. तसेच या बातमी सत्रामध्ये दाखवलेली कोणतीही वस्तुस्थिती हा कोणत्याही प्रकारचा अंतिम निर्णय नसेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. चला तर मग पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी संदर्भातील विशेष बातमी. आपण स्क्रीनवर पाहू शकताय की अतिशय गंभीर असा प्रश्न आज बौद्ध धर्मीयांमध्ये निर्माण झालेला आहे. तसेच जे बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे बरेचसे भारतीय नागरिक आहेत त्यांच्या देखील मनामध्ये हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे आज मुंबई येथील अजिंक्य तारा निवासस्थान मंत्रालयाजवळ येथे झालेले मीटिंग आहे. त्यामध्ये एकच प्रश्न हा उपस्थित केला जात आहे की आमच्या बरोबर अजूनही जातीवादाची भूमिका प्रशासनाची आहे का. आणि त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांमध्ये आपणही अनुभवलेलं असेल की इतरांच्या काही मागण्यांसाठी शासन हे स्वतः जागेवर जाऊन दखल घेत आहे आणि आवश्यक असतील ते निर्णय देखील घेताना आपण पाहिलेला आहे. मग हा प्रश्न निर्माण झालेला आहे की बौद्धांनाच का कार्यालयांच्या किंवा मंत्रालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहे आणि हे कशामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे ते आपण पाहूया. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल की मागील 1 ते 2 दिवसांमध्ये हे जे बॅनर आहे ते अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल करण्यात आलेलं आहे. रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलला मिळालेल्या माहितीनुसार हे बॅनर हे पोस्टर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व इतर हितचिंतकांनी प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल केल्याचे दिसले आहे. त्याचप्रमाणे काही न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देखील ही बातमी अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये प्रसारित करण्याचा प्रयत्न केला गेला. या बॅनरमध्ये आपण पाहतोय की जे शासकीय पत्र बुद्धभूमी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष इतर बनतेगण व अनुयायी यांना देण्यात आले होते ते शासकीय पत्र त्याच दिवशी त्वरित सोशल मीडियावरती काही बाहेरील व्यक्तींनी व्हायरल केलेले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. असे शासकीय दस्तावेज हे सार्वजनिक पद्धतीने उपलब्ध होतात आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल देखील केले जातात. यामध्ये आपण पाहतोय की अजिंक्य तारा शासकीय निवासस्थानामध्ये बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेप्रकरणी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीचे आयोजन हे स्वतः या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेले आहे व बुद्धभूमी फाउंडेशनला त्यांच्या मागण्यांसाठी आपण नक्कीच प्रयत्न करत आहोत असा संदेश देण्याचा हा प्रयत्न देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून केला जात असावा व जो असंतोष आक्रोश हा बौद्ध अनुयायांमध्ये खासदारांबद्दल निर्माण झालेला आहे त्यावरती कुठेतरी एक सहानुभूती खासदार यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे का हा देखील गंभीर प्रश्न आज जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. हे झालं एक की
चर्चेसाठी प्रशासन बुद्धभूमी फाउंडेशन यांच्याशी चर्चा करत आहेत, परंतु दुसरीकडे मात्र हेच प्रशासन हे भिक्षू यांच्यावरती, त्याचप्रमाणे बुद्धभूमी फाउंडेशनला सहयोग करणारे तेथील काही अनुयायी यांच्यावरती FIR गुन्हे दाखल करून त्यांना कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न देखील करत आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकताय की ही जी FIR कॉपी आहे, जी रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. दिनांक 1/6/2026 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग 4J च्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्याकडून ही FIR दाखल करण्यात आलेली आहे. परंतु यामध्ये बुद्धभूमी फाउंडेशन तसेच बौद्ध अनुयायी यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. प्रचंड आक्रोशामुळे निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही, कारण 31 मे 2026 रोजी ज्या वेळेला 30 मे रोजी झालेल्या बेकायदेशीर कारवाई विरोधात बुद्धभूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भिक्षू संघ तसेच अनुयायी हे स्वतः महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे जाऊन या बेकायदेशीर कारवाईशी संबंधित असलेले सर्व अधिकारी यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने मात्र त्यांना गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला आणि त्याच पद्धतीने रात्री 8 वाजेपर्यंत तिथे आंदोलन करून देखील, शांततापूर्व आंदोलन करून देखील भिक्षू संघ व अनुयायी यांचं पोलीस प्रशासनाने काहीही ऐकून न घेता त्यांना निराश होऊन परत येण्याखेरीज दुसरा कोणताही मार्ग सोडला नाही. मग यावरती प्रचंड आक्रोश जनतेमध्ये निर्माण होताना देखील निदर्शनास येत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून अनुयायांनी अशा विविध प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पाहूयात या ताईंनी आपलं मत यांनी कोणताही आरोप न करता त्यांच्या मनातील भावना ह्या येथे व्यक्त करून दाखवलेल्या आहेत आणि आपला जो आक्रोश आहे तो शब्दांद्वारे जनतेपुढे मांडण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. ही खरोखरच शोकांतिका आहे की प्रशासनाच्या कार्यप्रणालीमुळे नागरिकांची विश्वासार्हता ही प्रशासनावरची दिवसेंदिवस कमी होत जाणं आणि त्या अनुषंगाने आपल्या मनातील दुःख हे व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेऊन अशा पद्धतीने व्यक्त होण्याखेरीज आज प्रशासनाच्या कार्यप्रणालीने नागरिकांसमोर काहीच दुसरा पर्याय सोडला नाही का, हा देखील गंभीर प्रश्न आज निर्माण झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर या प्रकरणाला अतिशय गंभीर असे वळण आलेले असून जनतेच्या मनामध्ये अतिशय गंभीर असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते म्हणजे आज जी ही महत्वाची मीटिंग आहे, या मीटिंग मध्ये खरोखरच बुद्धभूमी फाउंडेशन यांना न्याय मिळेल का? कारण या अगोदर देखील झालेल्या मीटिंग मध्ये केवळ आश्वासनं देण्यात आली आणि दिलेल्या आश्वासनांचं देखील पालन करण्यात आलेलं नाही, असा गंभीर आरोप भिक्षू संघाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावरती देखील केलेले आहे. दुसरा प्रश्न म्हणजे शासन अलीकडेच झालेल्या काही धार्मिक अस्मितेशी संबंधित निर्णयांप्रमाणेच बुद्धभूमी फाउंडेशन साठी देखील निर्णय घेण्याचे धाडस दाखवेल का? हा देखील अतिशय गंभीर आणि महत्वाचा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कारण आपण मागेच ऐकलं असेल की एका धार्मिक स्थळाला
स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतात आणि तेथील आयोजित उपक्रमामध्ये सहभाग आपला दर्शवितात। मग महाराष्ट्र राज्य शासनाकडून अशीच सकारात्मक भूमिका आणि न्यायपूर्ण भूमिका ही बुद्धभूमी फाउंडेशनला देखील पाहायला मिळेल का, हा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। महत्वाचा प्रश्न म्हणजे महत्वाकांक्षी प्रोजेक्टसाठी बौद्धांच्या धार्मिक अस्मितेला शासन तडा जाऊ देणार आहे का। यामध्ये बरेचसे आरोप देखील करण्यात येत आहेत की यामध्ये राजकीय हितसंबंध असल्याचे आरोप, त्याचप्रमाणे राजकीय दबाव निर्माण करून एक भीतीचे वातावरण निर्माण करून ही जागा बळकवण्याचं षडयंत्र आहे असे देखील गंभीर आरोप करण्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाची भूमिका पाहणं हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बौद्ध अनुयायी नाहीच तर ज्या लोकांनी भिक्षू संघांकडील कागदपत्रांची पाहणी केलेली आहे त्याच्यावर आधारित या भिक्षू संघाला बुद्धभूमी फाउंडेशनला लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे त्यांच्या प्रयत्नातून कायदेशीर आणि कायमस्वरूपी न्याय मिळवून देणार आहेत का, की जनता करत असलेले आरोप यांमध्ये तथ्य आहे हे डॉक्टर शिंदे सिद्ध करून दाखवणार आहेत का, यावर त्यांची भूमिका काय आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। प्रश्न अनेक आहेत, त्याची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे आणि त्याची उत्तरं म्हटलं तर संबंधित लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य शासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून ही उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। आपल्याला हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे की आजची मीटिंग संपूर्ण झाल्यानंतर त्यामधून नक्की काय सिद्ध होत आहे किंवा त्यामधून नक्की काय प्राप्त होत आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बुद्धभूमी फाउंडेशन यांच्या वतीने पुढे काय भूमिका घेण्यात येणार आहेत हे पाहणे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी, सत्य बातम्यांसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी रिपब्लिकन नेशन न्यूज चॅनेलला आपण सबस्क्राईब करा। आपल्याला ही बातमी आवडली असेल, यामधील तथ्य हे योग्य आहेत असे वाटत असेल तर ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्याला अशाच बातम्यांचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। परत एकदा आपल्या सर्वांचे मी अजय कांबळे, मुख्य संपादक, रिपब्लिकन नेशन न्यूज मध्ये सहर्ष स्वागत करत आहे आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानत आहे। जय संविधान।